श्री स्वामी समर्थ. जीवनात असे क्षण येतात जिथे माणूस थकतो, गोंधळतो आणि आतून मोडतो. देवाशी बोलायचं असतं पण शब्द मात्र काही सुचत नाहीत. डोळ्यात पाणी असतं पण ओठांवर शांतता असते. अशा वेळी जेव्हा स्वामी समर्थ आपल्या जीवनात असतात, ते थेट वरदान देत नाहीत, ते आधी संकेत देतात. तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. आज आपण असेच 10 संकेत जाणून घेणार आहोत, जे स्वामी आपल्या मनोकामना पूर्ण होण्याआधी आपल्याला ते संकेत देतात. त्याआधी स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि असे स्वामींचे संदेश किंवा आपल्या घरात असलेले संकेत हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला. तर नंबर 1 संकेत म्हणजे मन अचानक शांत होऊ लागतं. ज्या मनात रोज वादळ असतं तेच मन अचानक शांत होऊ लागतं. कारण सुटलेलं नसतं पण चिंता मात्र हलकी झालेली असते. हा संकेत असतो, मी तुझं ओझं उचलत आहे असं स्वामी मनाला सांगत असतात. ते साक्षात दिसत नाहीत पण त्यांचे मात्र संकेत दिसतात. नंबर 2 म्हणजे स्वामींचं नाव वारंवार कानावर पडू लागतं. कुठेतरी रस्त्यात, कुणाच्या ओठातून किंवा एखाद्या पोस्टवर स्वामींचं नाव सतत समोर येतो. हे योगायोग नसतो स्वामी भक्तांनो, तो स्वामींचा हाक देणारा इशारा असतो. नंबर 3 ते म्हणजे डोळ्यातून कारण नसताना अश्रू येतात. हे अश्रू दुःखाचे नसतात, ते असतात मन हलकं होण्याचे. स्वामी जेव्हा अंतर्मनाला स्पर्श करतात तेव्हा आत्मा रडतो आणि मन शुद्ध होतं. नंबर 4 चुकीच्या सवयी आपोआप सुटू लागतात. राग कमी होतो, कटुता विरघळते, वाईट सवयी दूर जाऊ लागतात. कारण स्वामी आधी तुला बदलतात, मगच तुझं नशीब बदलतात. नंबर 5 नंबरचा संकेत आहे तो म्हणजे अडचणी असूनही आतून भीती राहत नाही. कशाची भीती जाणवत नाही. ज्याच मनात अगोदर खूप भीती होती ते मन आता भीत नाही. परिस्थिती तशीच असते पण मन घाबरत नाही. हा संकेत असतो, काळजी करू नकोस, मी पुढे उभा आहे. स्वामी साक्षात नाही आहेत पण त्यांचा हा संकेत मात्र जीवाला धीर देतो. नंबर 6 ते म्हणजे स्वप्नात स्वामी किंवा शुभ चिन्हे दिसतात. कधी स्वामी दिसतात, कधी प्रकाश, कधी मंदिर. स्वप्नात मिळणारा हा अनुभव मनोकामनेच्या जवळकीचं लक्षण असतं. नंबर 7 योग्य वेळी योग्य माणसं भेटू लागतात. अचानक मदत करणारा माणूस भेटतो, मार्ग दाखवणारा शब्द ऐकू येतो. हे सर्व स्वामींच्या नियोजनाचा भाग असतो. नंबर 8 संकट जास्त तीव्र वाटू लागतं. हा संकेत खूप महत्त्वाचा आहे. मनोकामना पूर्ण होण्याआधी संकट एकदा जोरात धडक देतं. कारण शेवटचा अंधार नेहमी प्रकाशाच्या आधीच असतो. नंबर 9 स्वामींवरचा विश्वास अधिक गहिरा होतो. पूर्वी प्रार्थना होती, आता समर्पण होतं. जसं होईल तसं चालेल, स्वामी भक्तील अशी भावना तयार होते. हा सर्वात मोठा संकेत आहे. कारण कोणत्याच गोष्टीची काळजी ती आहे ती स्वतःच्या मनाला लागूनच राहत नाही. जेव्हा स्वामी भक्त सर्व काही स्वामींवर सोडतो तेव्हा स्वामी आपल्या जवळ असल्याचा सर्वात मोठा संकेत असतो. पुढचा संकेत, मनात एक आवाज येतो. आपलंच मन आपल्याला सांगतं की सगळं ठीक होईल. आपलं मन सांगतं पण तो आवाज आपला नसतो, स्वामींचा आवाज असतो. हा आवाज बाहेरचा नसतो, तो अंतर्मनातला असतो. हा आवाज म्हणेन स्वामींची हळूच दिलेली खात्री. हा आवाज म्हणजे स्वामींची दिलेली खात्री असते. स्वामी कधीही आवाज करत नाही, ते शांतपणे काम करत असतात. आपण रोज विचारतो माझं काय होणार, पण स्वामी आतून म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, मी सगळं पाहतोय. बाळा, कधी कधी वाटतं ना, मी इतकी प्रार्थना केली, इतकं सहन केलं, तरीही माझ्या वाट्याला फक्त परीक्षाच का. अशा वेळी लक्षात ठेव, स्वामी कुणालाही शिक्षा देत नाही, ते तयार करून घेतात. ज्याला मोठं व्हायचं असतं त्याला आधी एकटं केलं जातं. ज्याला उंच न्यायचं असतं त्याला आधी खाली झुकवलं जातं. आणि जेव्हा तू पूर्णपणे थकतोस, जेव्हा म्हणतोस स्वामी आता माझ्याकडून काहीच होणार नाही, मी थकलोय, मी दमलोय, मी थांबलोय, तेव्हा स्वामी म्हणतात, बस आता माझी वेळ तुला दिसत नाही. पण स्वामी तुझ्या प्रत्येक अश्रूला मोजत आहेत. तुला कळत नाही पण तुझ्या प्रत्येक शांत सहनशीलतेला ते वरदान बदलत आहेत. आज जर तुझी मनोकामना अपूर्ण आहे तर समज, ती नाकारलेली नाही, ती पिकते, ती योग्य वेळेची वाट पाहते.
कारण स्वामी अर्धवट देत नाहीत, ते उशिरानं देतात, पण असं देतात की तुझ्या आयुष्याला नवीन अर्थ मिळतो. एक दिवस असा येईल ज्या गोष्टींसाठी तू रडलायस त्याच गोष्टींसाठी तू डोळ्यात पाणी आणून स्वामींचे आभार मानशील. आणि तेव्हा तुला कळेल, हा उशीर नव्हता, ही होती स्वामींची योजना. आता माझा ऐक, डोळे मीट, मन शांत कर आणि एकच वाक्य मनापासून म्हण, स्वामी समर्थ, तू आहेस ना, मग मला काहीच नको. कारण ज्या माणसाच्या पाठीशी स्वामी उभे असतात त्याचं नशीब कधीच रिकामं राहत नाही. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच या क्षणी लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण स्वामींचे मनाला धीर देणारे विचार ऐकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत जरुरी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.